काय करते मम्मी तू? हे जून कडक असे देठी तोडायचे या हे बघ, म्हणजे तेलपटाची भाजी बघ. हे बघ, हे कडक आहे जून म्हणजे ते नाही घ्यायचं. कडक असले की नाही घ्यायचं? हा, हे असं गाठ असते आणि मग तिथून तोडायचं कडक. कसं कळणार मम्मी गाठ? हे बघ इथे, अच्छा, ही काय हे ही इथे नाही हे घ्यायची? जून असते हे. हा, हे मम्मी एकदम हे झालेत ना? हे बघ, हे बघ, हम्म. असं वाकलं का घ्यायचं. हे बघ, हे असं जून, हे नाही घ्यायचं. म्हणजे हे काय हे खराब? हा, जून म्हणजे कडक. हे बघ, हे असं तुटत नाही म्हणजे. अच्छा, ते नाही घ्यायचं. हा, ही कसली मम्मी? हे तेलपाटाची आहे ना ही तेलपटाची भाजी? भाजी. बाकी सगळं काय ते कट करायचं का मम्मी असं नॉर्मल? हे काय असेल हे दुसरंच आहे काहीतरी. तेच आहे, त्याला ते आले. मम्मी ही भाजी हे बघ, केव्हा हे येते ग आई? आत्ताच असे येते. उन्हाळ्यामध्ये? हा, हे पावसाळ्यात नाही येत ही भाजी? नाही. हे बघ, हे हम्म. वाकत नाही, असे तुटत नाही म्हणजे जून. आणि मग हे आता ते हे निवडले ते काय करणार? हे कट करणार? कट करणारे. हे 2 जुडी ना काय आणलेल्या? म्हणजे आपण ते हे कोथिंबर हा निवडतं ते तसेच ना तसं नाही. पालेभाजी? हे इथे जून, हे बघ, हे जून आहे, हे जून आहे. हे मोडतच नाही, हा, हे बघ, हे टाकून द्यायचे. कवळं तिथे घ्यायचं. हम्म. हे भाजीमध्ये मम्मी काय असते ग हे पौष्टिकता आई? ही रानभाजी, शरीराला चांगल्या, हे वर्षातून एकदाच मिळतात. याच्यासोबत मम्मी हे काय करायचं? म्हणजे हे कुठलं हे यूज करू शकतो ते कडधान्य? बिरड चणा डाळ? आणि चणा डाळ. बिरड म्हणजे तेच ना हे वाल? हा, हे वाल. हे सोललेले वाले मोड आलेले. हम्म, दुसरं काय मम्मी हे यूज करू शकतो? दोनच. हे दुमडत नाही ते लगेच टाकून द्यायचे असे. हे कवळच. जसं काय मम्मी ते साप सारखं हे वाटतंय ना एकदम असं. ही कवळी असली का अशी जून ही मध्ये. थोडीशी मम्मी हे काहीतरी ते परवा आणलेली, लगेच ही खराब हे होते ना हे भाज्या, हे लगेच आणली की ती करायलाच लागते. हो, सुकते वगैरे ते. एकदा वाटतं मम्मी हे आपण हे केलेलं ना, केले. पण हे दिसत तर नव्हतं म्हणून परत शूट करतोय. त्या दिवशी तुम्ही बनवली ती खूपच हे टेस्टी झालेली मम्मी भाजी, ही वाली केलेली ती. ₹20 काय एक जोडी हे वाटतं 30ला दिली बाबांना, ओळखीची म्हणून. हेच नंतर जून होतात, वेल असतात, वेल रानात, आणि त्याला गाबोळी येते. अच्छा, तेलपटाची हा, गाबोळी. ती गाबोळी ती येते का हा, अशी? ह्याला हे पावसाळ्यामध्येच हे येते ना नाही, ही ते गाबोळी? श्रावणात. एंडिंग मध्ये पावसाच्या. मम्मी पण पावसाच्या हा, वेळेस नाही येत ते. हा, म्हणजे ते हे श्रावण, हे पाऊस हे जात हे याला कशी येते पण पाऊस. मम्मी हे गाबोळी? वेलच्या वेल असे ते मोठ्या मोठ्या झाडांवर चढतात आणि त्याला ती गाबोळी येते. हे मग जून ती होतं. गाबोळीची पण ती टेस्टी लागते हे भाजी. दाखवली आपण. हम्म. हे रान भाज्या सगळ्या, फक्त पेंढरं, वाघोटी
हे पण जुनच आहे ना मम्मी, खालचं पण. ही तरी कवळी आहे, कधी कधी जून येते. हे साफ करायलाच त्रास आहे ना मम्मी. तर ते मम्मी, आता हे एकदम अशी जुडी घ्यायची. हा, हे लेंड्यासारखेच वाटत आहे ना, जसं ते किडे असतात हे सेम तसं वाटतंय. आता काय हे छोटं छोटं ते कट करणार. त्या दिवशी मम्मी ती मस्त मिळालेली ना, एकदम फ्रेश माल. हा थोडासा हे होत आलाय खराब. अगं ती मऊ पडली, म्हणजे आई कवळी ती. ही नुसती नाही करत ना मम्मी ही भाजी. नाही, एवढीशी बनते ना ती. ते हे जे असतात ना, हे गावठी भाज्या ते खूप हे टेस्टी लागतात. म्हणजे हे रानातले वगैरे मम्मी, एक नंबर टेस्ट असतं त्याचं. हे काय गॅस हे लावलेलं आहे आता. आता तेल टाकते. चार पळी तेल. हे काय जिरं. कडधान्याला तू टाकते ना हे जिरं मम्मी. आता काय हिंग. जिऱ्याला काय ती हा ते तडतडलं की हे 6 ते 8 लसूण काय ते टाकायचं. हे काय ते ठेचलेलं आहे ना आई, 6 किंवा 8 लसूण. आता काय हे 2 कांदे हे मोठेवाले. लसूण ते थोडंसं मम्मी हे झालं, हे भाजलं की हे कांदा टाकायचा ना, जास्त पण भाजला नाही, थोडा असं लालसर. हा, मग हे कांदा टाकायचा. मग हे आता कांदा मम्मी हे कोमजल्यानंतर काय टाकायचं आई? हे सगळं टाकून द्यायचं एकत्र. आणि मग घाटाचं. म्हणजे कधी कधी खकोते पण ही भाजी पण काय ती खकोते आई? म्हणजे बापरे. मग ते त्याच्यामध्ये काय आंबा वगैरे असं चिंच वगैरे नाही टाकायचं? ही भाजी मम्मी ती कशासोबत हे खाऊ शकतो? सगळ्यासोबत. हे चपाती, भाकरी ना भात ना, एक नंबर लागते, एक टेस्टी लागते ही भाजी. हे मोठा कांदा मम्मी तो 2 असते, किती झालं ना कांदा. आणि ते बिरड्याला काही लागतं पण ना कांदा हे जास्त. पालेभाजी मम्मी काय असली की ते जास्तच लागतो ना कांदा. रान भाज्या किंवा हे गावठी वगैरे हे भाज्या खूप लागतात. हे तेलपाटाचं टाकायची ना ही भाजी कट केलेली ती निवडून. मम्मी हे किती तू हा जुडी टाकू शकतो? 2-3 ना, आपल्यावरती आहे ना ते. हे किती टाका. हे आता काय करते मम्मी? परत ते कांदे म्हणजे ते कसं हे खकवणार नाही ना थोडीशी, म्हणजे ती हे शिजेल. हे किती मिनिटं मम्मी मिक्स करायचं? 2 मिनिटं. 2 मिनिटं. हे काय केलंय ग मम्मी? हे वालाचं हे निवडलंय ना, साल बिल काढून. हे पाण्यामध्ये का टाकतात ग आई? हे निवडून काळं पडतं हे म्हणून असं ते पाण्यामध्ये ते हे ठेवायचं. हे केव्हा निवडलंय हे मम्मी? काल ना, काल निवडलंय ना ते, फ्रीज मध्ये टाकलंय. मग हे आता हे असं आहे अजूनपर्यंत. हे काहीतरी बटाट्यासारखं आहे ना आई? हे निवडून असं ते पाण्यामध्ये ते टाकायचं. कसले कसले मम्मी हे भाज्या हे पाण्यामध्ये ते टाकतात ग? वांगी, बटाटा, हे कडधान्य ना सगळे पाण्यामध्ये असे ते ठेवतात निवडून वगैरे. फक्त बिरड. आता काय ही झाली ना मम्मी थोडीशी परतून, 2 हे मिनटं काय ती परतली. आता हे काय वाल टाकणार. हे काय हे पण परतते, मिक्स करते ना. यावेळेस मम्मी हे मुश्किलने मिळाले ना वाल. हे इतके महाग आहेत.
महाग झालेले आहेत. आणि हे कडवे वाल कसं हे सांग. आता काय हे लाल तिखट एकच मसाला 1 चम्मच 2 ना, थोडीशी जास्त आहे हे भाजी म्हणून. हा मसाला काहीतरी तिखटच नाही ना हे, म्हणून ते जास्त टाकलं. आता काय हळद 1 चम्मच. आता काय हे परत एकदा हे मिक्स करते तू. आता काय हे पाणी टाकणार ना मम्मी. थांब, हे काय 1 पेला पाणी टाकते ना आई तू. एवढूस पाणी कमी हो ना. हे मम्मी हे भाजी करायचे तर ते जास्त हे पाणी टाकलेलं नाही ना, नाहीतर ते हा बिरडच बनेल आई, आमटीच बनेल. शिजण्यापुरता. हा आता काय परत थोडस ग्लास पाणी. अच्छा, एवढूस पाणी. आणि हे हाय फ्लेम मध्ये ठेवायचा गॅस मम्मी. 5 मिनिटं आणि नंतर हाय फ्लेम मध्ये हे 5 मिनिटं, मग लहान करायचा. आता हे कितीला हे किती मिनिटं मम्मी? 5 मिनिटं नंतर मग ते 10 मिनिटं लहान. अच्छा, म्हणजे हे 15 मिनिटं टोटल लहान करायचं. हे काय आता लहान करायचं. 5 ते काहीतरी 8 मिनिटं मम्मी. काय हे झालंय पूर्ण बिरड शिजल्यावर 9 मिनिटं झाले मम्मी हाय फ्लेम मध्ये हे गॅस. मग आता काय लहान केलं तुम्ही गॅस. आता मग हे अजून 10 मिनिटं. अजून 7-8 मिनिटं. अच्छा, झाले परत मम्मी 10 मिनिटं. पहिलेचे हाय फ्लेम मध्ये 10, नंतर स्लो मध्ये 10-20 मिनिटं झाले. आता काय हे वाटण टाकणार आहे कांदा हे खोबऱ्याचं. कांदा खोबरं कमीच टाकले आहे तुम्ही वाटण. सुकी करायची ना आपल्याला. लास्ट टाइम तुम्ही ते किती हे सुकी केलेली आणि अशी हे थडथडीत. आता कशी ती भाजी कमी आणि वाल जास्त आहे. आता काय हे गरम मसाला टाकणार ना थोडासा 1 चम्मच. आता काय मीठ 1 चम्मच. आता काय साखर किती 1च. आता काय परत हे मिक्स करणार. शिजले का आई वाल की नाही? गरम आहे ना. ही भाजी कशी मम्मी हा ते थडथडीतच लागते ना वाल मम्मी. हे भाजी काय ती हे कमी पडली ना सुकी. लास्ट टाइम मम्मी ते हे मुरबाडवरनं काय आणलेले ना करायचं. आणि हे परत 2 मिनिटं. मम्मी हे वाल कुठनं ग आणले तुम्ही? हे मुरबाडवर. मुरबाड काय मम्मी तुझं माहेर आहे ना. आणि हे मी तुझं ते माहेर हे मुरबाड आहे ना. हे तिकडनंच ते काहीतरी ते आणले ना वालाई. वाल, हरभरे हे चवळी आणि हे वाल चवळी साठवणीचं ना हे पावसासाठी मम्मी. फेमस आहे म्हणजे भात प्रसिद्ध आहे. भात प्रसिद्ध आहे हे तिकडे हे मुरबाड मध्ये. हाय गॅस वरतीच ना ते हे ठेवलेलं हे, म्हणजे ते पाणी बिणी काय हे सुकाला ना. तिकडनं मम्मी ते काय काय आणलं ग हे बाबांनी हे मुरबाडवरनं? ते हे मिरगुंडे, वाल, हरभरे, चवळी ना. आणि तिकडचं हा हे पण चांगले हे भाज्या वगैरे सगळे. चला झाली गावठी भाज्या. आता काय हे झालं मम्मी बरोबर मम्मी. हे 3 मिनिटांनी काय ही झाली भाजी हाय गॅस मध्ये. म्हणजे कसं पाणी बिणी काय ते सुकलं भाजीचं ना. झाली ना मम्मी ही आपली हे भाजी. ही चपाती सोबत ना हे भाकरी सोबत खूप चांगली लागते. हे डब्याला पण चालेल ना ही भाजी मम्मी. ही वालाची भाजी